श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 260। उपाध्याच्या आत्मत्वाचा स्वीकार। सर्वज्ञांच्या ठाई पर्व काळाच्या दिवशी सडा समार्जन केले, रांगोळ्या भरल्या, सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली। पर्व काळासाठी आलेले भक्तगण दादोसांच्या रामदेवाच्या मुक्कामाच्या ठिकाणीच राहिले। उपाध्यांनी दादोसांच्या मुक्कामाच्या ठिकाणी शिदोरी ठेवली होती, ती आणायला गेले होते। ते आले तेव्हा बाईसाने विचारले, जानो तू दादोसांच्या मुक्कामांच्या ठाई गेला होता का? त्याने म्हटले, हो गेलो होतो। बाईसाने विचारले, दादोसांच्या ठाई पर्व काळाची पूजा अर्चा होत होती का? हो। बाईसाने म्हटले, बघितले का बाबा या रामदेवाला काय झाले? येथल्या येथे आपण असताना त्याने आधी आपल्या ठाई पर्व काळाची पूजा करून घेतली। सर्वज्ञांनी सांगितले, दोन्हीचारी भात वेळीती झाली तरी पोरा जीवाचे माथिया डोळे जाता वेडूची न लगे। बाईसाने विचारले, तू तेथून येथे कशासाठी आलास? यावर सर्वज्ञांनी सांगितले, बाई चांगदेव भट आणि हे दोघे आमचे आहेत। मग बाईसा उपाध्ये बास परस नायक पद्यनाभी इत्यादींनी सर्वज्ञांच्या ठाई पूजा वसर केला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।